पिंपरी चिंचवडचा शहर विकास आराखडा हा निवडणुकीचा मुद्दा झाला पाहिजे. मित्रहो, राजकीय आरोप प्रत्यारोप काही होत राहतील, परंतु या शहराच्या पुढच्या 25 वर्षाच्या भवितव्यासाठी मतदारांनी या विषयावरती बोललं पाहिजे. एकच कारण आहे, एक साधारण 2024 ला7 मे 2024 ला हा विकास आराखडा तयार झाला. तो राज्याचे नगररचना उपसंचालक विजय शेंडे यांनी तयार केला आणि तो महापालिका आयुक्त शेखर सिंग त्यावेळेसचे त्यांच्याकडे सुपूर्द केला. कशासाठी? की तो प्रारूप विकास आराखडा हा जनतेसाठी खुला करा, त्याच्यावरती हरकती सूचना जे काय असतील ते मागवायचे मुदतीमध्ये. प्रत्यक्षामध्ये त्यावेळेस आयुक्त शेखर सिंग यांनी तो विकास आराखडा त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवला. मी सरळ आरोप करतोय. आणि वर्षभर तो काढलाच नाही, तो तसाच ठेवला. उलट पक्षी दुसरा जुना विकास आराखडा जो होता तोच काढला, तो कॉपी पेस्ट केला. त्याच्यामध्ये ज्या ज्या बिल्डर लोकांच्या जमिनी आहेत त्या वगळल्या. त्यासाठी नगररचना उपसंचालक नंतरच्या ज्या कोणी आल्या होत्या कुलकर्णी मॅडम, त्या महापालिकेचे नगररचनाचे अधिकारी आणि आयुक्त शेखर सिंग आणि काही राजकारणी यांनी मिळून नवीन जो विकास आराखडा केला त्याचं सगळं वाटोळं केलं. या शहराच्या भविष्याला, या शहराच्या पुढच्या विकासाला नख लावायचं काम केलं. मी हे राजकीय आरोप करत नाही, विथ प्रूफ कागदोपत्रासहित बोलतो. त्याचं कारण असं आहे, नंतर हा विकास आराखडा महापालिका आयुक्तांनी आता या वर्षी 2025 मध्ये तो प्रसिद्ध केला आणि 6 महिने त्याच्यासाठी हरकती सूचनांची मुदत ठेवली होती. 2 महिन्याची ती मुदत संपली जुलैमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात हरकती सूचना 50,000 आल्या. 50,000, नॉट अ जोक. म्हणजे लोकांना हा विकास आराखडा बिलकुल मंजूर नव्हता, म्हणून इतक्या प्रमाणात हरकती सूचना आल्या. राज्यामध्ये ज्या ज्या शहरांचा विकास आराखडा तयार केला गेला त्याच्यामध्ये 500, 700, 1000, 2000, जास्तीत जास्त 3-4 हजार हरकती आल्या होत्या. पिंपरी चिंचवडच्या विकास आराखड्यावरती 50,000 हरकती आल्या. हा विकास आराखडा खरं तर स्क्रॅप करायला पाहिजे, कारण हा चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. फक्त बिल्डर लोकांच्या जमिनी वगळल्या, भूमिपुत्रांच्या जमिनी त्याच्यामध्ये अडकवल्या. हे कसं झालं? इंद्रायणी, पवना, मुळा ह्या 3 नद्यांची पूर रेषा ती अक्षरशः खेळखंडोबा केला. जी पाटबंधारे विभागाने आखून दिलेली मूळची पूर रेषेवरची नकाशाची हे रेषा आहे ती सुद्धा बदलली. त्याच्यामधून काहीतरी 1000-2000 कोटी रुपयाचा फ्रॉड असा झाला की बिल्डर लोकांच्या नदी किनारे असलेल्या, राजकारणी लोकांच्या नदी किनारे असलेल्या जमिनी आरक्षणातून वगळल्या. हे सगळं गमतीशीर प्रकार आहे. एक हे टेक्निकल मुद्दे आहेत सगळे, आणि हे सगळं आम्ही निदर्शनास आणलं. या विषयावरती विकास आराखड्यावरती खास त्यासाठी आम्ही जवळजवळ 25 व्हिडिओ तयार केले. लोकांना त्याच्यासाठी जनजागृती केली. लोक जागे झाले, म्हणून हरकती सूचनांसाठी लोकांचा उड्या पडल्या आणि प्रत्येकाने आपली जागा वाचवण्यासाठी म्हणून हरकत सूचना. पण ह्या बहादरांनी त्या हरकती सूचनांवरती सुनावणी घेतलीच नाही. का? तर त्या हरकती सूचनांवरती सुनावणी घेतली तर त्याचा सर्वात मोठा फटका प्रशासन सोडा, भारतीय जनता पार्टीला राजकीय पक्षावर निवडणुकीत बसू शकतो, म्हणून ती सुनावणी घेतली नाही. खरं तर ह्या विषयावरती विचारायला पाहिजे. भाजपच्या 4 पैकी 3 आमदारांनी विधिमंडळामध्ये, मागच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये मार्चच्या, त्याच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला. हा विकास आराखडा किती सदोष आहे तो रद्द करा, स्क्रॅप करा अशी मागणी केली. आमदार शंकर जगताप चिंचवडचे त्यांनी त्या विकास आराखड्या संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आणि उमाताई खापरे यांनी सुद्धा त्या विषयावरती भाष्य केलं होतं. तिन्ही आमदारांनी हा विकास आराखडा किती चुकीचा आहे हे निदर्शनाला सरकारच्या आणून दिलं होतं. तर त्याच्यावरती नगरविकास खात्याचे मंत्री त्यांनी फक्त सांगितलं की ज्या काही त्या चुका झाल्या असतील त्याच्यात सुधारणा करू, परंतु प्रत्यक्षामध्ये हा विकास आराखडा स्क्रॅप करायला पाहिजे, कारण त्याच्यात फार मोठा फ्रॉड झालेला आहे आणि शहराच्या भवितव्याशी त्याच्यात खेळखंडोबा केलेला आहे डीपी मध्ये. आता तो कसा कुठे किती याच्या संदर्भामध्ये फार तपशीलवारमध्ये थोडं माहिती घ्यायला पाहिजे आपल्याला. त्याचं कारणच तसं आहे. म्हणजे भूमिपुत्र, शेतकरी, छोटे कारखानदार, सामान्य नागरिक या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये हा विकास आराखडा सपशेल अपयशी ठरला, म्हणून तो रद्द करण्याची गरज आहे. या आराखड्यातील गंभीर त्रुटी, अनियमितता ह्या जनविरोधी आहेत. या आराखड्यामध्ये आता ते मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. जुन्याच आराखड्यातील जी चुकांची पुनरावृत्ती ह्याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव, आर्थिक अव्यवहारता, समन्वयाचा अभाव, अनेक कायद्यांचं उल्लंघन
ह्या विकास आराखड्यामध्ये झालेले आहे. जुन्या विकास आराखड्यातील 800हून अधिक आरक्षण म्हणजे एकूण जवळपास 1430 पैकी जुन्या विकास आराखड्यातली 56%. कोणताही फेरबदल न करता अशी आहे तशीच ठेवली. मी तुम्हाला सांगितलं ना, जुन्या विकास आराखड्याची यांनी कॉपी पेस्ट केली आणि काही आरक्षणांचा धंदा केला. ते आरक्षण कोणाचं आहे, त्या मालकाला जाऊन भेटायचं, ती जागा मालक कोण आहे त्याला सांगायचं तुझं आरक्षण वगळतो, त्याच्याकडून काय मलिदा मिळतो का, तो मलिदा घ्यायचा. अशा प्रकारे त्या विकास आराखड्याबरोबर धंदा केला. त्याच्यामध्ये माहितीप्रमाणे जवळपास 3 ते 4 हजार कोटी रुपयांचा ह्याच्यामध्ये फ्रॉड आहे टोटल. म्हणजे त्या जुन्या विकास आराखड्यामध्ये फक्त 20.8% आरक्षित जागांचा विकास झाला होता. ती आहे तशीच कॉपी पेस्ट करून इकडे घेतली. ज्या जागा अविकसित राहिलेल्या आहेत खरं तर त्या वगळायला पाहिजे होत्या, तसं नाही केलं. दुसरं, आणि ज्या जुन्या विकास आराखड्यामध्ये ज्या आरक्षणावरती जवळपास 25 ते 30 हजार अतिक्रमण झालेली आहेत, अतिक्रमण त्या जागा सुद्धा ह्याच्यामध्ये वगळल्यात. ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो. रेड झोन, तळवडेचा रेड झोन, भोसरीचा रेड झोन, दोन्हीही. भोसरीचा रेड झोन हा 1100 यार्डचा आहे. तळवडेचा रेड झोन, तळवडे रोपीनगर देहू रोडचा हा रेड झोन 2000 यार्डचा आहे. देहू रोड रोपीनगर तळवडे ह्या रेड झोनला येलो झोन दाखवला. येलो झोन तिथे जवळपास 27 ते 28 आरक्षण पण आहेत. प्रत्यक्षात रेड झोन मध्ये अधिकृतपणे कुठलंही बांधकाम करता येत नाही, पण तिथे 27 आरक्षण आहेत. ती येलो झोन मध्ये पण कन्वर्ट केलं. मात्र भोसरीचा रेड झोन जो आहे तो 1100 यार्डचा, तो संपूर्ण तिथे आता बांधकामं सुरू आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. त्याचा काही विचार केला नाही. तो संपूर्ण रेड झोन ग्रीन झोन मध्ये. याचं कोडं उलगडणं नाही. भोसरीचा रेड झोन हा ग्रीन झोन मध्ये कसा आणि रुपीनगरचा रेड झोन हा येलो झोन मध्ये कसा, क्वेश्चन मार्क आहे. याचं उत्तर प्रशासनाकडून अपेक्षित आहे. नंतर पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांच्या पूररेषेच्या बाबतीमध्ये छेडछाड केली. ही खरं तर निसर्गावरती फार मोठं अतिक्रमण आहे. पाटबंधारे खात्याने याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. पाटबंधारे खात्याने लेखी हरकत घेतलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे या विकास आराखड्यावरतीच. म्हणजे हा त्यातला आणखीन एक मोठा फ्रॉड आहे. पूररेषेमध्ये जो घोटाळा झाला त्याच्यामध्ये हेतुपुरस्पर पूररेषा बदलण्यात आली आणि महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ते म्हटले पाटबंधारे खात्याकडून आम्हाला नकाशे उपलब्ध झाले नाहीत. निर्लज्जपणाचा कळस आहे. पाटबंधारे खात्याने तुम्हाला हे पूररेषेचे नकाशे उपलब्ध करून दिले नाहीत हे सांगतातच कसे लोक. कारण शहराच्या पुढच्या 25 वर्षाचा भविष्याचा आपण विचार करतो आणि जो नकाशा तयार करणार आहे, जो विकास आराखडा तयार करणार आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर त्या रेषांचं मार्किंग झालं पाहिजे होतं. ते नाही झालं. त्याच्यामुळे हा सुद्धा फार मोठा घोटाळा आहे. त्याचं कारण असं आहे, विशिष्ट जमीन मालकांना फायदा करून देण्यासाठीच पूररेषेच्या बाबतीत छेडछाड केली गेली. कचरा डेपोचा जो बफर झोन असतो 100 मीटर यार्डचा, त्याला बांधकामाला प्रतिबंध असतो. तिथं त्यांनी शाळा, रुग्णालय, हॉस्पिटल ती आरक्षण टाकलेली आहेत. SCMTR या शहरामध्ये 1986 पासूनच SCMTR मध्ये छोटी रिंग रेल्वे पुणे आणि पिंपरी चिंचवडला इंग्रजी 8च्या आकारामध्ये, इंग्रजी 8चा आकार डोळ्यासमोर आणा. पुणे त्या पहिल्या गोलामध्ये, दुसऱ्या गोलामध्ये पिंपरी चिंचवड, असा पिंपरी चिंचवडमध्ये 27 किलोमीटरचा 32 किलोमीटरचा एक आराखडा तयार होता. तो आराखडा फार मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या घरावरतून टाकलेला होता. 70% जमीन त्याच्या ताब्यात आहे. परंतु चिंचवडे नगर, काळेवाडी, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी हा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये तिथे जवळपास 30,000 घरं आता बांधकामं झालेली आहेत. जो विजय शेंडे यांनी तयार केलेला विकास आराखडा होता त्याच्यामध्ये यांनी ही संपूर्ण अलाइनमेंट बदलून त्याच्यामध्ये ही सगळी घरं वगळली होती. मित्र हो, शेखर सिंह आणि काही राजकारणी मंडळी यांनी जो जुना विकास आराखडा कॉपी पेस्ट केला, चोर जसा चोरी करताना काही पुरावा सोडून जातो तसा त्यांनी हा पुरावा सोडला. त्याच्यामध्ये हे चिंचवडेनगर, काळेवाडी, बिजलीनगर ह्या 30,000 घरांवरचं या SCMTRचं आरक्षण आहे तसं आहे, कायम आहे. ह्या लोकांवरती टांगती तलवार आहे. आता येत्या ह्या महापालिका निवडणुकीमध्ये 10 दिवसामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये हे लोक त्यांच्या भविष्याचा विचार करून कोणाला मत देणार हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्या लोकांनी आता स्वतंत्र उमेदवार सुद्धा उभे केलेले आहेत. म्हणजे कॉपी पेस्ट तो आराखडा केला त्याचा हा उत्तम पुरावा आहे. दुसरं, पिंपरी कॅम्प मध्ये जिथे आता आपल्या ह्या परिसरातील सगळ्यात मोठी बाजारपेठ तिथं आहे. तिथले रस्ते जे आहेत ते मुळात जे छोटे छोटे रस्ते ते जर ते किती रुंदीकरण प्रस्तावित आहे 40 ते 50 मीटर इतक्या मोठ्या प्रमाणावरती रुंदीकरण केले तर तिथं मुळात ती शॉप शिल्लकच राहणार नाही. म्हणजे एकदम अव्यवहार्य.
कशा प्रकारचा आहे त्याचा हा उत्तम नमुना. एकीकडे घरांवरची आरक्षणं वगळलीत आणि दुसरीकडे घरांवरती आरक्षणं टाकलीत. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की शहर नियोजनाच्या दृष्टीने कुचकामी ठरला हा आराखडा कसा, तर 500-700 मीटरच्या अंतरावर एकाच प्रयोजनाची अनेक आरक्षणं टाकलेली आहेत. याच्यामध्ये चरोलीमध्ये 13 दवाखाने आहेत, 4 प्रसूतीगृह आहेत. चरोली मधल्या लोकांची प्रजनन क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे का, आज चर्चेचा विषय. ही आरक्षणं टाकली कशी नेमकी, त्याच्यावरती धंदा करण्यासाठी आरक्षणं ही टाकलेली आहेत. नंतर दुसरं, पूर्वीच्या विकास आराखड्यामध्ये 250 आरक्षणं पक्क्या घरामुळे वगळली, परंतु या नव्या विकास आराखड्यामध्ये परत या जवळजवळ 31,000 घरांवरती परत आरक्षण टाकले. नवीन विकास आराखडा करताना एक फार महत्वाची त्याच्यामध्ये नियम आहे. त्याच्यात एक थोडक्यात आपण पाहतो की घरं शक्यतो कुठली बाधित होणार नाही अशा प्रकारची आरक्षण आपण टाकत असतो. रस्ता असू दे, कुठलेही आरक्षण असू दे. परंतु ह्या बहादरांनी बरोबर घरांवरती आरक्षण टाकलेली आहेत. इतका तो आराखडा चुकीचा आहे. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये सुद्धा फार मोठा धोका या आराखड्यामुळे निर्माण झालेला आहे. आता प्राधिकरणाच्या सेक्टर 21 मधील जी बांधकामं आहेत, यमुनानगर, ती बांधकामं याच्यामध्ये बाधित होतात. रेड झोन मधली बांधकामं त्या भागातली ती बाधित होतात. महापालिकेचा पुनर्वसन प्रकल्प जो आहे, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, पूर्णतः 100% बाधित होतो. काय करणार आता महापालिका हे पाहायचंय. म्हणजे याच्यामध्ये अनेक कायद्यांचे उल्लंघन. दुसरं, आळंदी देहू रोड या ठिकाणी कत्तलखाना त्यांनी प्रस्तावित केला होता. किती मोठी गंभीर चूक केली होती. जी महाराष्ट्रातील तमाम वारकरी पंथाची जी श्रद्धास्थानं आहेत, देहू आळंदी रस्ता, त्या आळंदी जवळ कत्तलखाना प्रस्तावित केला. आणि तो सुद्धा कुठे, अयोध्येचे जे प्रमुख विश्वस्त आहेत अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टचे गोविंदगिरीजी स्वामी, त्यांच्या मठाच्या शेजारी कत्तलखाना प्रस्तावित केला होता. त्यांनी स्वतः संताप व्यक्त केला, तिथला वारकऱ्यांनी आंदोलन केलं. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करावं लागले की तो मी रद्द करतो. अजून तो रद्द झालेला नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पिंपरीतलं जे स्मारक आहे, अतिशय उत्तम स्मारक आहे, त्या स्मारका शेजारी माता रमाईंचं स्मारक होणार होतं. त्यासाठीचा प्रस्ताव मंजूर झाला, सगळं झालं होतं. त्या जागेवरती या बहादरांनी पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं. म्हणजे पहा, वारकऱ्यांना दुखावलं, इकडं मागासवर्गीयांना दुखावलं. हे असे अनेक आहेत. काही ठिकाणी आणखी इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला सांगतो. कुदरवाडीची कारवाई जी केली गेली, कुदरवाडीची कारवाई, त्या कारवाईमध्ये आपण पाहिलं की तिथे 950 एकर जमीन रिकामी केली. पण रिकामी केली आणि ती आधी कारवाई झाली. नंतर त्या लोकांना लक्षात आलं की जाधववाडी वर्गीय परिसरामध्ये 175 एकराचं कन्व्हेन्शन सेंटरचं आरक्षण टाकले. त्या लोकांनी डोक्याला हात लावला, हा काय प्रकार आहे. आमची सगळी जागा आता त्या कन्व्हेन्शन सेंटरच्या आरक्षणामध्ये जाणार आहे. सांगितलं गेलं की तिथं फार मोठा IT पार्क होणार आहे. प्रत्यक्षामध्ये कन्व्हेन्शन सेंटर पिंपरी चिंचवड त्याच परिसरामध्ये मोशीमध्ये 250 एकराचं आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर आहे. ऑलरेडी कंपाऊंड बांधलंय, रिझर्वेशन झालेलं आहे, ते डेव्हलप होतंय हळूहळू. त्याशिवाय भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर 100 एकराचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कन्व्हेन्शन सेंटर आहे. असं असताना तिथेच रस्ता ओलांडून लगेच 3रं कन्व्हेन्शन सेंटर कसं, नेमका हेतू काय, ते काय समजलं नाहीये. चरोलीच्या बाबतीमध्ये तिथे चरोली वडमोवाडी ह्या परिसरामध्ये काही टेकड्यांवरती कुठलाही 1 इंचाचं बांधकाम नाही, एकही घर नाही. तरी ह्या विकास आराखड्यामध्ये त्या टेकडीवरती अशा 5-6 इमारती दाखवल्यात मोठ्या मोठ्या, आणि ती टेकडी ग्रीनची येलो केलेली आहे. दुसऱ्या टेकडीच्या बाबतीमध्ये गंमत, दुसरी टेकडी त्या ठिकाणी अर्धी टेकडी ही येलो आहे, अर्धी टेकडी ही ग्रीन दाखवलेली आहे. प्रत्यक्षामध्ये येलो झोन कुठे असतो, जिथे रेसिडेन्स एरिया असतो, जिथे घरं असतात, तिथे येलो झोन असतो. जर टेकडीवरती घरं झाले असतील आणि मग तो येलो केला असेल झोन, तर ते मान्य करायला पाहिजे, कारण घरं बाधित होऊ नयेत म्हणून. परंतु इथं सगळा वेगळाच प्रताप आहे. मग हे कोणासाठी, कशासाठी? म्हणून म्हटलं मित्रहो, विकास आराखडा हा परवाचा अजित पवारांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये फार मोठा उल्लेख केला की विकास आराखड्यामध्ये फार मोठा फ्रॉड झालेला आहे. तो फ्रॉड कसा झालाय, तर त्याचे हे मी आता त्यासाठी खास हा व्हिडिओ केलेला आहे. याच्यामध्ये निसर्गाशी छेडछाड केली, कारण डोंगर जसे येलो झोन केले तसे अनेक ठिकाणी नाले सुद्धा गायब केलेले आहेत. प्राधिकरणाच्या पूर्वीच्या विकास आराखड्यातील 9 आरक्षणं जिथे अतिक्रमण झालेले आहेत आणि काही राजकीय बगलबच्च्यांनी ती आरक्षण केली आहेत. MIDCचे जवळजवळ 24 जागा अशा ताबे मारलेल्या आहेत. त्या जागा या विकास आराखड्यातून वगळण्यात आलेल्या आहेत. या वगळल्या, आता ते जागा ते खरेदी विक्री व्यवहार करायला मोकळे झाले. म्हणजे विकास आराखडा हा किती मोठा फ्रॉड आहे हा
तांत्रिक गोष्टी आहेत, परंतु तुमच्या माझ्या मुलांच्या भवितव्याशी निगडीत आहे. या शहराच्या पुढच्या 25 वर्षाच्या भवितव्याशी निगडीत आहे. देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या या शहराची हे भवितव्य ह्या डीपी मध्ये आहे. आणि भाजपच्या 4 पैकी 3 आमदार सांगतात तो रद्द करा. हे आणखीन त्यात विशेष आहे. राष्ट्रवादीने सुद्धा या संदर्भात एक मोर्चा आयोजित केला होता मागच्या ऑगस्टमध्ये. प्रत्यक्षात काही झालं नाही. या आत्ताच्या निवडणुकीमध्ये या विकास आराखड्यावरती तुम्ही तुमच्या उमेदवारांना विचारलं पाहिजे. त्यासाठी हा खास व्हिडिओ केलाय. राजकीय आरोप प्रत्यारोप सोडून द्या. आपल्या भविष्याचा हा जो प्रश्न आहे जो महापालिकेशी निगडीत आहे, म्हणून त्या विषयावर तुम्ही जरूर विचारला पाहिजे. तुम्ही सुद्धा व्यक्त झालं पाहिजे. धन्यवाद.